पुंडलिकवरदाहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ति, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ति मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत। या ग्रंथाचा हेतू दृक् आणि दृश्य यांच्यामध्ये सारासार विचार करणे असा आहे। या दृक् आणि दृश्य दोघांमधील सारासार विचारातून आपल्याला जे काही फल तयार होणार आहे, हे फल आपल्याला जीवनमुक्ती या पदावर घेऊन जाणार आहे। आयुष्यामध्ये जगत असताना माणसाला सर्वात जास्त ओढ ही जीवनमुक्ती किंवा जीवनमुक्त पद याची असावी। साधारण माणसाला ही ओढ नसते। साधारण माणसाला याच्यामध्ये काही गरज वाटत नाही। साधारण माणसाला वाटतं की आपल्याला अन्न व्यवस्थित कसं मिळेल, धन जास्तीत जास्त कसं मिळेल, धन नाही तर संपत्ती, धन म्हणजे नुसता पैसा नव्हे तर वेगवेगळ्या वस्तू कशा मिळतील, संपत्ती कशी जास्तीत जास्त मिळेल याकडे साधारण मनुष्य जास्तीत जास्त आकर्षित होतो। मान कसा मिळेल, मान हा जो आहे हा आपल्याला नाही मिळाला तर काय होतं। साधारण मनुष्य या तीनच गोष्टीमध्ये अडकलेला दिसतो। त्याच्या पलीकडे त्याची बुद्धी चालत नाही, त्याच्या पलीकडे तो विचार करत नाही। परंतु आपल्याला शास्त्राकडे आल्यानंतर, साधू संतांकडे आल्यानंतर हे लक्षात येतं की याच्याही पलीकडे आपल्याला काहीतरी विचार करणं गरजेचं आहे, याच्याही पलीकडे काहीतरी आहे। आणि त्यामध्ये जीवनमुक्ती प्राप्त करणं किंवा जन्ममरणाचा फेरा चुकविणे किंवा भगवंताची प्राप्ती करणे किंवा भक्त होणे अशा वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या शब्दांनी हा विषय मांडण्यात आलेला आहे। तर भक्त होणे किंवा जीवनमुक्त होणे हे आपल्याला जर साध्य करायचं असेल तर आपल्याला तशा प्रकारच्या ग्रंथांचा अभ्यास करायला पाहिजे किंवा तशा प्रकारचे जे साधू संत असतात, सद्गुरू असतात, यांच्याकडे शरणागती पत्करून तो विषय प्राप्त करून घेतला पाहिजे। आपण काही दिवसांपासून दृक् दृश्य विवेक हा श्रीमद आद्य शंकराचार्यांचा ग्रंथ अभ्यास करतो आहोत। या ग्रंथातील 4थ्या क्रमांकाचा श्लोक आपला सुरू आहे। कामः संकल्प संदेहो श्रद्धा अश्रद्धे धृती इतरे ह्री धी भी इत्येवं आदीन भासेद एकदा चितीही, असा हा श्लोक आहे। म्हणजे तुला थोडा मी फोड करत करत सांगितला, त्यामुळे तो कळायला सोपा जाईल जर संस्कृतचा थोडाफार अभ्यास असेल तर। संस्कृतचा अभ्यास नसेल तर हे सगळेच शब्द म्हणजे काय म्हटले हे काहीच कळणार नाही। पण तरी सुद्धा आपण या शब्दांची माहिती बऱ्याच दिवसांपासून करून घेतो आहोत। त्यातील मागील चिंतनामध्ये जो आपण विचार केला तो शब्द म्हणजे भी। भी भी म्हणजे भय, भीती। भीती म्हणजे काय हा विषय आपण मागच्या वेळेस विचार केला। आपल्याला भीती असावी का नसावी, रस्ता क्रॉस करायचा असेल तर भीती असली पाहिजे। तुम्ही म्हटलं मी निर्भय, घाबरत नाही कोणाला, ट्रेन आली समोरून आणि भीती नाही म्हटला तर चालेल काय, चालणार नाही। म्हणजे ट्रेन आपल्याला उडवेल। मग अशा प्रकारची निर्भयता काही उपयोगाला येत नाही। ट्रेन उडवू शकते, उडवणार असेल तर उडवेलच, मग त्यात काय मी जातो ट्रेनच्या पुढे असं म्हटलं तरी उपयोग नाही। म्हणजे ट्रेन धडकूनच मी मारणार असेल तर मग ट्रेनला घाबरायचं काय, असं म्हणून ट्रेनच्या ट्रॅकवर चालू लागला तर ट्रेन समोरून कधी येईल, मागून कधी येईल, उडवेल काय सांगता येत नाही। म्हणून असं करू नये। भीती असावी का नसावी असं जर प्रश्न आला तर भीती असावी, पण साधू संत सांगतात की निर्भय असावं।
म्हणजे निर्भय होण्यासाठी परमार्थ आहे. पण निर्भय होणे म्हणजे सापाला न घाबरणे असं नाही. कारण काही लोकांना असं वाटतं की निर्भय झालो म्हणजे आता मी सापाला घाबरत नाही. का घाबरत नाही? कारण समजा तो चावून आपण मरणारच असो तर मरू, मग काय घाबरायचं त्याला. पण तसं नाही आहे. ती भीती असलीच पाहिजे. याचा अर्थ साप नाव उच्चारला तरी पळू लागला असं झालं तर मग हे विचित्र काम आहे. त्याच्यापासून सावध राहणं एवढीच भीती असावी. पण साप दिसला आणि हार्ट अटॅक येऊन मेला दिसला म्हणून, तर ही भीती काही उपयोगाची नाही. म्हणजे ह्या भीतीचं जे काही पर्सेंटेज आहे, म्हणजे किती भीती असावी हे आपल्याला कळलं पाहिजे. साप नावाने घाबरू नये. साप दिसला तरी तो फक्त चावेल का नाही, तो चावू नये इथपर्यंतच काळजी घ्यावी. आता त्याला मारावं की नाही मारावं हा एक वेगळा विषय आहे. पण आपल्याला तेवढी भीती नक्कीच पाहिजे की साप दिसल्यानंतर सापाला जाऊन हळद कुंकू वाहू नये. नाही तर साप दिसला आणि नागपंचमीचा दिवस आहे म्हणून घरून हळद कुंकू आणलं, दूध आणलं आणि त्याला त्याचं तोंड धरून त्याला म्हणला पी बाबा, असं केलं तर मग ते उपयोगाला येणार नाही. कारण तो साप चावेल. वारुळावर दूध टाकणं ठीक आहे, पण सापाच्या तोंडात जर तुम्ही दूध द्यायला लागले लहान बाळासारखं तर ते उपयोगाला येणार नाही. म्हणजे एवढी निर्भयता दाखवू नका. कारण लोकांना असं वाटतं की साधू संत सांगतात निर्भय व्हा, म्हणजे निर्भय कुठेही होण्याला सांगत नाही. हे निळोबारायांच्या उदाहरणावरून आपल्याला माहीत आहे. हे मी मागील चिंतनात सांगितलं होतं. जसं निळोबारायांनी हळद कुंकू घेतलं आणि विंचवाला लावायला गेले, विंचवाने नांगी मारली. मग तुकोबा म्हणले बाबा सगळीकडे भगवंत आहे ठीक आहे, कारण त्यांना सांगितलं होतं की सगळी चराचरात भगवंत पहा. ते म्हटले मग विंचवात पण भगवंत पाहतो. म्हणून विंचवाला जर हळद कुंकू व्हायला लागले, एवढी भीती घालवली, तर विंचवाने नांगी मारली आणि मग ओरडायला लागले. लक्षात. त्यामुळे असं करू नका. हे आपल्याला साधू संतांच्या चरित्रामध्ये सुद्धा लक्षात येतं. तर निर्भयता ही अशा प्रकारची निर्भयता असू नये. निर्भय कशाला व्हायला पाहिजे? निर्भयता कशात असावी? पुनरपि जनन पुनरपि मरणम हे आता मला येणार नाही, हे नाही. पुन्हा आता मला जन्म नाही, आता मी पुन्हा मरणार नाही, पुन्हा मरणार नाही, पुन्हा जन्म नाही, पुन्हा जननी जठरे शयन नाही. अशी निर्भयता असणं याला जीवनमुक्ती असे म्हणतात. आता पुनरावृत्ती नाही, कारण पुनरावृत्ती टळणे हाच आपला प्रमुख उद्देश आहे. जगण्याचा उद्देश काय आहे हे कळण्यामध्ये बराच कालावधी जातो. बराच कालावधी म्हणजे हा जन्म नाही, अनंत जन्म जेव्हा गटांगळ्या खातो तेव्हा लक्षात येतं की जगायचंय का. कारण लोक जगतायत यात काही नवल नाही, आपणही जगतोय, सगळेच जगतायत. जगण्यासाठी धावपळ करणं हा त्यातला दुसरा भाग आहे. सगळेजण जगतात, पण का जगायचं हे माहित नाही. का जगायचं? जगायचं म्हणून जगायचं. मग त्याच्यामध्ये जेवढी सुख ओरबाडता येतील तेवढी ओरबाडत राहायची. सुख ओरबाडण्यासाठी आपण जगतोय, मग ज्याच्यातून मिळेल त्याच्यातून सुख ओरबाडत राहा. सरळ मार्गाने नाही तर वाम मार्गाने ओरबाडा. असं जगणं सुरू आहे. या जगण्यासाठी आपला हा जन्म नाही, हा मनुष्य देह जो आहे या मनुष्य देहामध्ये का जगतो, का जगावं हे कळावं. आणि हे सगळ्यांनाच कळेल असं नाही, पण साधू संतांना शरण राहणाऱ्या प्रत्येकाला नक्कीच हे लक्षात येतं की आपण का जगावं. साधू संत जे सांगतात त्या सगळ्याचं सार जेव्हा आपल्याला लक्षात येईल तेव्हा हे लक्षात येतं की मनुष्य देह हा मुमुक्षत्व प्राप्त करण्यासाठी आहे, आणि म्हणजे मुक्तीची इच्छा निर्माण करण्यासाठी हा देह आहे. या देहामध्ये एखाद्याला जर मुक्तीची इच्छा निर्माण झाली, त्याने जर त्या दिशेने प्रयत्न सुरू केला तर त्याला मुक्ती नक्की मिळू शकते. आणि मुक्ती ही जी आहे ही 4 मुक्त्या ज्या धर्मशास्त्राच्या आहेत त्या मुक्त्या मिळवाव्यात की वेदांत शास्त्राने सांगितलेली जीवनमुक्ती मिळवावी, असा एक प्रश्न येऊ शकतो. तुकोबांनी अभंगांमध्ये 4 मुक्त्यांचं वर्णन केलेलं आहे. तुकोबांनी 5व्या जीवनमुक्तीचा अभ्यास सांगितलेला आहे. जीवनमुक्तीचा अभ्यास सांगितल्यानंतर सुद्धा एका ठिकाणी त्यांनी जीवनमुक्ती आम्हाला नको असंही म्हटलेलं आहे. मग आता याने अडचण काय येते? याने अडचण अशी येते की तुम्ही वेदांती लोक जीवनमुक्ती पाहिजे असं म्हणता, आणि मग तुमचेच जे अर्धयू आहेत तुम्ही ज्यांना मानता ते तुकोबा सुद्धा काय म्हणतात, आम्हाला जीवनमुक्ती नको. अशी अडचण आली. मला एका महाराजांनी सांगितलं, मला वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा बोलवण्यात येतं तेव्हा काय करतात की त्यांना कळलंय की महाराज काय करतात की स्वतःचा अभंग आणत नाहीत,
किंवा स्वतःच ओवी काही काढत नाही. म्हणून मी एका ठिकाणी प्रवचन करायला गेलो तेव्हा त्यांनी एक अभंग काढून दिला. ते म्हटले, महाराज आम्ही अभंग आधी काढून ठेवला तुमच्या माहितीप्रमाणे, तुमच्या चिंतनासाठी अभंग आधीच काढून ठेवलाय. म्हटलं द्या. आता अभंग बघितलं, त्याच्यात मध्ये पद असं लिहिलेलं आहे की तुकोबांचा अभंग आहे, आणि त्यात लिहिलं की आम्हाला जीवनमुक्ती नको. त्यांना माहिती आहे ह्यांचं भर कशावर असतो, जीवनमुक्तीवर ह्यांचा भर असतो. मग आता सांगा म्हटले, काय सांगताय, 1 तास काय बोलणार ना. आता जीवनमुक्ती नकोच आम्हाला असं वर्णन त्यांनी इतकं सुंदर केलंय की जीवनमुक्तीची घेणं देणं नाही आम्हाला. असे लोक अडचणीत आणतात. काय करतात, अडचणीत आणतात. म्हणजे मला आता त्याच्याकडे काहीतरी उत्तर पाहिजे ना त्याच्यावर. आता त्यांनी तर मला काय की तिथं व्यासपीठावर बसून अडचणीत आणलं, तुम्ही लोकही अडचणीत आणता. कसे आणता, तुमच्या आचरणामध्ये तुम्हाला जीवनमुक्ती नकोच असं दिसतंय मला. मी दर शुक्रवारी तुम्हाला सांगतो जीवनमुक्ती मिळवणं हे आपलं ध्येय आहे. आणि तुम्हाला मी आठवडाभर जेव्हा पाहतो, मी तुम्हाला पाहतो पण तुम्हाला कळत नाही मी तुम्हाला पाहतो, तेव्हा मला असं लक्षात येतं की तुम्हाला जीवनमुक्ती नकोच आहे. तुमचा संसार करणे, संसारात मजेशीर राहणं, ह्याच्यामध्येच तुम्हाला निर्भयता आहे. जीवनमुक्ती नावाची निर्भयता तुम्हाला नको. आता करणार काय, हे की नाही. म्हणजे त्यांनी जसा अभंग काढून दिला, त्यांनी तर अभंग काढून दिला, तुम्ही काय करताय, तुमच्या आचरणातच दाखवताय आम्हाला ही अशा प्रकारची निर्भयता नको. जीवनमुक्ती ही निर्भयता आहे, निर्भयता ही व्यावहारिक नाही. या ठिकाणी शास्त्रात आलेला शब्द जो आहे तो निर्भय, हा शब्द जो आहे तो व्यावहारिक नाही. व्यवहारामध्ये निर्भय असणं जमत नाही. सापापुढे भय असावंच लागतं, ट्रेनच्या समोर गेला तर भय असावंच लागतं, रस्ता क्रॉस करताना भय असावंच लागतं, बायकोच्या समोर गेलं तर भय असावंच लागतं. नाहीतर काय होतं, संसार टिकत नाही. संसार चालवायचा तर बायकोचं भय पाहिजे. नवऱ्याचं भय स्त्रियांना ठेवण्याची गरज नसते, कारण काही केलं तरी तो परत संध्याकाळी घरी येणारच, हे त्यांना पक्क माहित आहे. म्हणून ते नवऱ्याचं भय बाळगत नाहीत. असा हा संसार आहे. संसारामध्ये भय आणि निर्भय या गोष्टींचा इथे विचार नाहीये. या ठिकाणी जो विचार आहे, निर्भयता हा शब्द साधू संतांनी जो वापरला तो जीवनमुक्ती म्हणजे पुन्हा जनन पुन्हा मरण, पुन्हा जननी जठरे शयन, हे जे आहे हे संपलं, हे खंडित झालं, म्हणजे हे याचा विषय संपला. अशी अवस्था हीच खरी निर्भय अवस्था आहे. कारण सगळ्यात मोठी भीती जगण्यामध्ये काय आहे, मरण ही भीती आहे. आपल्याला सगळ्यात मोठी भीती कसली आहे, कळत नकळतपणे सगळ्यांना, कळत नकळतपणे प्रत्येकाला मरण हीच सगळ्यात भीती आहे. सगळ्यात मोठी भीती आहे मरण. जेव्हा मरण नको आहे तेव्हा तुम्हाला असं वाटेल जन्म तरी हवा आहे काय, जन्म ही भीती आहे का, नाही. जन्माला आल्यानंतर चांगलं वाटतं, बरं वाटतं, पण जन्म ही सुद्धा एक भीती आहे. कारण जेव्हा मरतो मनुष्य, मेल्यानंतर ज्या यातना होतात, मरताना ज्या यातना होतात, पुढे जे या सृष्टीचक्रामध्ये यमलोकी गेल्यानंतर त्या ठिकाणी यमदूताकडून ज्या यातना होतात त्या यातना, त्याच्यानंतर तो सूक्ष्मदेह सह असलेला जीव हा जेव्हा वातावरणात फिरतो तेव्हा त्याला पुन्हा शरीर धारण करण्याची इच्छा होत नाही. कारण शरीर धारण करत असताना फार त्रास होतो. आपल्याला फक्त शरीर जात म्हणजे मरतानाच्या यातना लक्षात येतात की होऊ शकतात, म्हणून शरीर धारण करताना पण भयंकर यातना होतात. आणि त्या यातना ज्या आहेत त्या जन्माला आलेलं मूल फक्त रडतं ह्याच्यावरून लक्षात येतात. जन्माला आल्यानंतर मूल रडत असतं का हसत असतं, रडत असतं. जो रडतो त्याला दुःख आहे, म्हणजे मागे तो रडत होता याचा अर्थ त्याच्या मागे काय असायलंय, त्याच्या मागे काय असणार आहे, दुःख आहे, त्याच्या मागे दुःख आहे. तर जन्म घेताना सुद्धा दुःख आहे हे पण आपल्याला माहित आहे. आपल्या अंतःकरणामध्ये सगळं छापून ठेवलेलं आहे. म्हणून आपल्याला मरणाची भीती आहे. आणि जन्माची जी भीती, जन्माला येण्याची जी भीती आहे ते पुढे नंतर राहणार आहे. म्हणून मरण हे भीती, जन्म ही भीती, आणि जन्म आणि मरण ह्याच्या मधली जी जननी जठर शयन ही जी अवस्था आहे या ठिकाणी सुद्धा भीतीच आहे. कारण या ठिकाणी सगळ्यात मोठ्या यातना भेटतात. आणि असं एकदा नव्हे, अनंत, पुन्हा 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 पुन्हा, किती वेळा जन्म यावे, किती वेळा पावे फजिती, ही फजिती आहे. मग ही एवढी मोठी फजिती ही बंद केली की तरच निर्भय अवस्था. आता भय का नाही, आता भय का नाही, म्हणजे भय राहण्याचं कारण काय नाही, भय राहण्याचं कारण नाही. कारण आता विठुला शरण गेल्यामुळे, म्हणून जीव भ्याला शरण गेला विठूशी, विठुला शरण गेल्यामुळे
विठूचं ज्ञान झाल्यामुळे, विठूमय झाल्यामुळे, ह्या कशा आहेत? पायऱ्या आहेत. विठूला शरण, विठूचं ज्ञान आणि विठूशी एकरूप. देव पहाया गेलो देव झालो, राहे धरून या अंग अवघा होय पांडुरंग. जेव्हा अवघ अंग धरून राहतो तेव्हा तोच स्वतः पांडुरंग होतो. राहे धरून या अंग कोणाचे? विठूचे. तेव्हा अवघा होय पांडुरंग, तेव्हा तुकोबा अख्खा पांडुरंग झाला. तर ही जी स्थिती आहे म्हणजे विठूमय होणं किंवा विठूशी एकरूप होणं, ही भक्त जी अवस्था आहे, ही अवस्था झाल्यानंतर जन्म मरणाचा फेरा संपतो. तोपर्यंत जन्म मरणाचा फेरा संपत नाही. आणि मग जेव्हा जन्म मरणाचा फेरा संपतो म्हणजे जन्म संपतो, मरण संपतं. आधी मरण येत नाही. मरण येत नाही, मरण आमचे मरून गेले, आम्ही झालो अजरामर. मरण गेलं की पुन्हा जन्म नाही. तुम्ही मेले तर जन्म होणार, मरू नका. लोका काळ खाय, आम्ही दिला माथा पाय. आपण माथा पाय द्यायचा आहे काळाच्या. हा वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायामध्ये श्री तुकोबाने आणि श्री ज्ञानदेव महाराजांनी आणि त्यांच्यासोबतच्या अनेक साधू संतांनी जे काही अभंग लिहून ठेवले, या अभंगांमध्ये बालवाडीपासून तर PhD, पोस्ट PhD पर्यंतचे सगळे अभंग आहेत. आणि प्रत्येकाच्या अधिकारानुरूप ते साधन त्याने करावं लागतं. जीवनमुक्ती प्राप्त करणं हे सगळ्यात शेवटचं साधन आहे. बालवाडीतल्या मुलाला जर जीवनमुक्तीचं साधन दाखवलं तर त्याला नक्की वाटणारच आहे की हे काय लावलंय. तो म्हणेल हे सगळं खोटं आहे. पण त्यामुळे जीवनमुक्ती ही खोटी आहे, जीवनमुक्ती ही खरी नाही, असं काही योग्य नाही. तुकोबांनी वेगवेगळ्या अवस्थेचं वर्णन, वेगळ्या साधकांची स्थिती त्यांच्या अभंगातून प्रगट केलेली आहे. ते स्वतः या कुठल्याही अवस्थेवर नाहीत, ते स्वतः या सगळ्या अवस्थेंच्या पलीकडे आहेत. जसं ते म्हणतात मी कोण आहे? पामर आहे. आता पामर म्हणजे काय? विषयी भोगीपेक्षा सुद्धा नालायक, त्याला म्हणतात पामर. पामर म्हणजे विषय भोग भोगण्यासाठी पाप करणारा, त्याला पामर म्हणतात. आता तुकोबा पामर आहेत काय? विषय भोगासाठी पाप तुकोबांनी केलेलं कधी ऐकलंय तुम्ही? कोणाच तरी तोंडून ऐकलंय का? म्हणजे ते पामर वर्गात आहे का? नाही. पण ते पामर या शब्दाचा स्वतःवर आरोप करून घेतात आणि त्यानुसार एक अभंग लिहितात. कारण त्यांना माहित आहे की साधकामध्ये अशा वर्गातले लोक असू शकतात आणि त्यांना सुद्धा याच्यातून बाहेर काढायचंय. म्हणून जैसा ज्याचा अधिकार तैसा त्यास उपदेश, असं त्यांच्याच अभंगावरून लक्षात येतं. म्हणून साधू संतांचे शब्द एखाद्या ठिकाणी त्यांनी जीवनमुक्तीचा धिक्कार केला असेल तर याचा अर्थ जीवनमुक्ती ही प्राप्तच करायची नाही असा वारकरी संप्रदायाचा उद्देश अजिबात नाही. एखादा विषय समजावून सांगण्यासाठी दुसऱ्या एखाद्या विषयाची अवहेलना केली जाते बऱ्याच वेळा. त्याचा अर्थ तो विषय खंडित केलेला नसतो, हे साधू संतांच्या काही शब्दांवरून लक्षात येऊ शकतं. आणि कदाचित त्या शब्दांमध्ये, त्या अभंगामध्ये जी काही गुप्तता आहे, जो लक्षार्थ आहे, तो आपल्याला उघड न झाल्यामुळे तो अभंग चुकीचा आहे असं म्हणण्याची वेळ आपल्याला येते. किंवा आपल्याला तो अभंग किंवा ती अवस्था नकोच आहे असं काही लोक म्हणू शकतात. अभंगाचा लक्षार्थ जाणण्यापर्यंत आपली प्रगती व्हावी, त्यासाठी तुकोबांची आपल्यावर कृपा व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. निर्भयता, निर्भयता ही आपल्याला पारमार्थिक हवी आहे, व्यावहारिक नाही. व्यवहारात मनुष्य निर्भय केव्हा होतो? अन्न धन मान कमवलं की निर्भय होतो. ज्याच्याकडे अन्न आहे, धन आहे, मान आहे, तो निर्भय असतो, तो मस्त, त्याला भय नसतं, तो दीन होत नाही. पण ज्याच्याकडे अन्न धन मान कमी आहे तो सदैव घाबरलेला असतो, कोण काय म्हणेल का आपल्याला, याची भीती असते. तर व्यावहारिक निर्भयता नाही, आपल्याला पारमार्थिक निर्भयता प्राप्त करायची असो. भय हा शब्द आपण मागील चिंतनामध्ये अभ्यासला होता. मागच्या वेळेस आपण भय या शब्दाचा विचार केला. काम, संकल्प, संदेह, असंदेह, श्रद्धा, अश्रद्धा, धृती, री म्हणजे लाज, लज्जा, धी म्हणजे मती, अक्कल, बुद्धी आणि भी म्हणजे भय, अशा या एवढ्या शब्दांचा आपण अभ्यास केला. इत्तेवम म्हणजे एवढे सगळे, एवढे सगळे. री धी भीर इत्तेवम आदीन, आदीन म्हणजे या सगळ्यांना. आता वास्तविक विचार जर केला तर एवढे शब्द वापरले, ह्याच्या पलीकडे शब्द नाहीत काय? नाही, याच्या पलीकडे शब्द आहेत. एवढेच नाही तर अजूनही काही शब्द याच्यामध्ये आहेत. पण हे सगळे जे शब्द सांगितलेत, हे सगळे शब्द फक्त प्रतिनिधी आहेत.
हे सगळे शब्द काय आहेत? हे फक्त प्रतिनिधी आहेत. ह्याच्यापेक्षा जास्त शब्द असू शकतात. कारण काम जसा शब्द वापरला तसा लोभ शब्द आहे, क्रोध शब्द आहे, पण ते इथे घेतलेले नाही. काम, लोभ, मोह, मद, मत्सर असे अनेक शब्द आहेत. तर हे सगळे शब्द न घेता याच्यातले काही शब्द आद्य शंकराचार्यांनी घेतलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ एवढेच शब्द नाहीत, अजूनही शब्द आहेत, पण त्या शब्दांचा विचार इथे घेतलेला नाही. काही ठराविक शब्द घेऊन अभ्यास सांगितलेला आहे. म्हणजे या ठिकाणी मद, मत्सर किंवा असे शब्द जर आले नसतील, क्रोध, लोभ असे शब्द आले नसतील, तर ते शब्द नाहीत असं नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. का? त्याचं कारण असं आहे की या श्लोकाचा पुढचा भाग जो आहे याच्यामध्ये असं वर्णन आहे की या सगळ्या वृत्ती ज्या आहेत ह्या मनाच्या किंवा बुद्धीच्या आहेत. वास्तविक या ठिकाणी धी हा शब्द आल्यामुळे बुद्धीच्या या वृत्तीत असं म्हणलं तर धी तिथली एक वृत्ती झाली, म्हणून मनाच्या असं आपण म्हणूया. काही ठिकाणी मन असा शब्द वापरण्यात येतो, काही ठिकाणी बुद्धी असा शब्द वापरण्यात येतो, काही ठिकाणी मन, बुद्धी असे वेगवेगळे वापरण्यात येतात. त्यामुळे बऱ्याच वेळा साधकांची अनेक रीतीने गडबड होते की नक्की काय करू. पण मन म्हटलं तरी चालतं, बुद्धी म्हटलं तरी चालतं, अंतःकरण म्हटलं तरी चालतं, चित्त म्हटलं तरी चालतं. मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण आणि अहंकार हे पाचही शब्द जे आहेत ते अतिइंद्रियाचे संबंध, म्हणजे हे 5च्या 5 काय आहेत? अंतःकरणाशी निगडित आहेत. अंतःकरण, करण म्हणजे माध्यम, अंतःकरणाशी संबंधित हे शब्द आहेत. तर या अंतःकरणाच्या ज्या वृत्ती आहेत, आता वृत्ती म्हणजे काय? अंतःकरणातून उठलेलं स्फूर्ती. आपण शांत बसलेलो आहे, आपलं शरीर एकदम शांत आहे, शांत आहोत. जेव्हा आपण शांत आहे तेव्हा सुद्धा अंतःकरणामध्ये काहीतरी निघत असतं. शांत बसल्याशिवाय अंतःकरणातून काय निघत नाही हे कळत नाही. जागे असण्याच्या स्थितीमध्ये किंवा आपण जेव्हा जागे आहोत तेव्हा आपण सदैव काहीतरी करत राहतो. काहीतरी करत राहण्यामध्ये अंतःकरणातल्या वृत्ती लक्षात येत नाहीत. तुम्ही शांत बसले तर तुम्हाला लक्षात येईल तुमच्या अंतःकरणात काय चाललंय. तुम्ही एका जागेवर बसा, ठाईच बैसोनी करा एक चित्त. आता एक चित्त तर लांबची गोष्ट आहे, पहिला ठाईच बैसा, एक चित्त नंतर करू. एक चित्त झाले की विषय संपतो. एक चित्त होणे म्हणजे काय? हा तुकोबाचा जो शब्द आहे याच्यावर आपण बराच वेळा अभ्यास करू शकतो, पण सध्या तो विषय आपला इथे नाही. तर ठाईच बैसा असं तुम्ही जर विचार करू लागले तर तुम्ही ठाई बसता काय? आता ठाईच बसणे म्हणजे फार वेगळी अवस्था आहे, पण साधारण व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा ठाईच बसणे म्हणजे एका जागी बसणे. एका ठिकाणी बसायचं का 2 ठिकाणी बसायचं सांगितलंय? एकाच ठिकाणी बस. त्याचा लक्षार्थ एक म्हणजे ब्रह्म, म्हणजे ब्रह्म हे ठाई आहे, ब्रह्माच्या ठिकाणी बसा. पण तिथे बसता येणं जरा ते लक्षार्थ नाही. आता साधारणपणे आपण कुठेतरी एका ठिकाणी बसावं, जे धावपळ करतो ती एका जागेवर यावं. एका जागेवर आल्यानंतर लक्षात येतं की आपल्या अंतःकरणामध्ये काय निघतंय. करू काहीच नका, काहीच करायचं नाही, काहीही करायचं नाही, काम करायचं नाही, काहीच करायचं, जागेवर बसून राहायचं. जागेवर बसल्यानंतर जर आपल्याला तरी सुद्धा काहीतरी करावं असं वाटत असेल, म्हणजे उठून चालावं वाटत असेल, बोलावं वाटत असेल, पाहावं वाटत असेल, तर काय करा? डोळे मिटा. त्याला आपण ध्यान म्हणतो, व्यावहारिक भाषेमध्ये त्याला ध्यान करा. बरं, तुम्ही एका जागेवर बसले आणि डोळे मिटले की मग लक्षात येतं आपल्याला आपलं मन काय करतंय ते. एका जागेवर बसल्यानंतर मन काय करतं याचा आपल्याला अंदाज येतो. मनामध्ये असंख्य विचार यायला लागतात, मन भरकटायला लागतं, इकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे कुठेही फिरतं. आता हे जेव्हा तुम्ही जागेवर बसता तेव्हाच होतं काय? नाही. आपण जेव्हा काम करत असतो तेव्हाही तसं होत असतं. म्हणजे तुम्ही आता इथे बसले म्हणजेच तुमचं मन इकडे तिकडे भटकून आलं काय? नाही. तुम्ही जेव्हा काहीतरी काम करता तेव्हा सुद्धा मन इकडे तिकडे भटकत राहतं. आता मन जेव्हा भटकत असतं तेव्हा ते मन वेगवेगळ्या रीतीने भटकतं. मनाची एक भटकण्याची अवस्था काय आहे? मनाची एक अवस्था आहे काम. मन जेव्हा भटकतं म्हणजे वाहू लागतं. मन जेव्हा वाहायला लागतं तेव्हा त्याची एक अवस्था आहे काम म्हणजे इच्छा. त्याची एक अवस्था आहे संकल्प. मन काहीतरी संकल्प करू लागतं. म्हणजे आपण काहीतरी काम करत असतो, म्हणजे हाताने काहीतरी करत असतो, समजा हार ओवतोय आणि त्याच वेळेस आपण संकल्प करतो की आपण काय करूया, उद्या पंढरपूरला जाऊया. म्हणजे मनाने संकल्प चालू केला आतमध्ये. म्हणजे मनाचं हे वाहन आहे. म्हणून वाहत जे असतं, वाहण्याची प्रक्रिया जी आहे त्याला वृत्ती असं म्हणतात. वृत्ती म्हणजे मन जेव्हा वाहतं त्याला म्हणायचं वृत्ती.
आणि मनाची वृत्ती जी आहे, मन ही सुद्धा एक वृत्तीच आहे, किंवा मनाचं वृत्ती हे स्वरूप आहे. मन वाहायला लागलं रे लागलं की त्याला म्हणावं वृत्ती. मग ती कशा रूपाने वाहते? काम, संकल्प, संदेह, असंदेह, धृती, श्रद्धा, अश्रद्धा, अशा असंख्य रूपाने वाहू लागतं. तुम्ही शांत बसले की तुम्हाला लक्षात येईल असंख्य रूपाने मन कसं तयार होत असतं, म्हणजे मन कशा प्रकारे तयार होतं, कशा प्रकारचं ते दिसायला लागतं, या एवढ्या प्रकारचं दिसायला लागतं. एवढ्या नव्हे, याच्यापेक्षा अनेक जास्त प्रकाराने मन तयार होत असतं. आणि जसं मन तयार होईल, म्हणजे मन जर कामरूप झालं, मन जर संकल्परूप झालं, मन जर श्रद्धारूप झालं, तर त्यानुसार स्थूल शरीर हलवतं. कारण मनामध्ये श्रद्धा आली की आपण पांडुरंगाची भक्ती करावी, पांडुरंगाला जाऊन हार अर्पण करावा, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, असं मनात आलं तरच स्थूल शरीर हलतं, नाही तर हलत नाही. म्हणजे स्थूल शरीर हलण्यासाठी कारण कोण आहे? मन आहे. मन जर हललं नाही, मन जर असं कामरूप, संकल्परूप, श्रद्धारूप अशा विविध प्रकारचं ते झालं नाही, तर स्थूल शरीर हलूच शकत नाही. तुमच्या मनात आलं की आपण इथे जाऊन महाराज काय सांगतात हे ऐकूया, असं तुमच्या मनात पहिल्यांदा यायला लागतं. तुझ्या मनाची तशी वृत्ती झालीच नाही तर तुम्ही इथे याल काय? तुमच्या मनाची अशी वृत्ती झाली किंवा तुमचं मन असं झालं की नाही आज आपल्याला काही महाराजांचं चिंतन ऐकायला जायचं नाही, याच्यापेक्षा आपल्याला दुसरं एक महत्वाचं काम आहे, ते काम करूया, म्हणजे तुम्ही कुठे जाल? मग स्थूल शरीर कुठे जाईल? इकडे येईल का? मग नाही येणार. मनाने जर ठरवलं की चिंतन ऐकायला जायचं तर तुम्ही शरीर घेऊन इथे येता. आणि मनाने जर ठरवलं नाही आज आपल्याला महत्वाच्या कामासाठी दुसरं काहीतरी जायचंय, मग तिकडे जाता, मग स्थूल शरीर तिकडे जातं. म्हणजे स्थूल शरीर हलवायलाच कारण मुळात कोण आहे? मन आहे. मन नाही तर स्थूल शरीर हलत. म्हणजे मन म्हणजे काय? तर मन हे एवढ्या रूपाने, असं आपण आधी विचार करतोय, मनाची ही वृत्ती किंवा मनच अशा विविध रूपाने, अशा विविध वृत्तीने प्रगट होतं. कुठे? सुरुवातीला आतमध्ये होतं. आणि त्याला तुम्ही पाहू लागले, त्याला जर तुम्ही पाहू लागले तर तुम्ही हा संसार पाहणार नाही. का नाही पाहणार सांगतो. मला सांगा, आपण जागा झाल्यानंतर, म्हणजे जन्माला आल्यापासून आतापर्यंत जेवढ्या वेळ जागे झालो आपण, जागे झाल्यानंतर जगातले किती पदार्थ पाहिले असतील आजपर्यंत, काय काय ऐकलं असेल, काय काय खाल्लं असेल. संसारामधल्या अनेक पदार्थांचा म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आपण घेतलाय. थकलो का? अजून थकलेलं नाही. का थकलो नाही अजून आपण? ही विविधता एवढी आहे, नित्य नवीन आहे. हे जे पदार्थ आहेत नित्य नवीन आहेत. नित्य नवीन असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला मजा वाटते. जगातले सगळेच पदार्थ नित्य नवीन आहेत. कालचा पदार्थ आज नाही. म्हणजे पण काय होतं की कालावधी जर आपण थोडाच बघितला, म्हणजे कालचं आणि आजचं बाणेर बघितलं तर एवढं लक्षात नाही येत. काय हेच आहे ते, ठीक आहे, हा इथे बालेवाडी फाटा आहे, इथे हे बिल्डिंग आहे, पलीकडे एक घर आहे, इकडं पलीकडे अजून एक घर आहे, असं हे फक्त एवढंच लक्षात येतं कालचं आणि आजचं विचार केला. पण तुम्ही काय करा, कालावधी वाढवा 10 वर्ष पूर्वी आणि आत्ता, मग लक्षात येतं बाणेर ते नाहीये. प्रत्येक क्षणाला बदलतंय, पण आपला क्षण केवढा तुम्ही धरताय? 10 वर्षाचा क्षण धरला, एवढा क्षण म्हणजे काळ. 10 वर्ष आपला क्षण आपण धरतो, डोळ्याची पापणी लावतो एवढा. आता हा क्षण तुम्ही वाढवला थोडा आणि 10 वर्षाचा घेतला तर तुम्हाला लक्षात येतं की बाणेर बदललं. म्हणजे नित्य नवीन आहे. प्रत्येक पदार्थ हा बदलतोय आणि म्हणून आपल्याला याचा कंटाळाच येत नाही. फार मजा वाटते हे पाहण्यामध्ये, त्याच्यामध्ये रममाण होतो. आणि इतक्या वेगाने, इतक्या सहज आपण या जगामध्ये रममाण आहोत की आपल्याला दुसऱ्या कशाचा विचार करायला वेळ नाही. पण या संसारातल्या पदार्थांनी जर आपल्याला शॉक दिला तर आपल्याला मग दुसऱ्या पदार्थांचा विचार करायला वेळ मिळतो. पदार्थांनी शॉक दिला पाहिजे. पदार्थांचा शॉक कधी बसतो? एखाद्या पदार्थामध्ये जीव गुंतला असेल, कोण? जीव गुंतलेला असेल किंवा मन गुंतलेलं असेल. पदार्थांमध्ये मन किंवा जीव गुंतावं लागतं. हे जर गुंतलेले असतील आणि त्या पदार्थाने जर त्या मनाला किंवा जीवालाच टिचकी मारली तर शॉक बसतो. कसं? उदाहरणार्थ
मुलामध्ये एखाद्या बापाचा किंवा आईचा जीव असतो आणि त्या मुलाने त्या आई बापालाच फसवलं, म्हणजे म्हातारपणामध्ये ना कधी म्हणा फसवलं, काहीतरी अशी घटना काहीतरी गोष्ट केली की त्या बापाच्या अगदी विरुद्धच करून टाकलं किंवा आईच्या विरुद्ध केलं, तर त्या आईला आणि बापाला काय होतं, शॉक बसतो. उदाहरण म्हणून मी सांगतोय, जगातल्या कुठल्याही पदार्थापासून तुम्हाला काय होईल, शॉक बसू शकतो आणि मग तेवढ्या वेळापुरता आपण त्या पदार्थापासून बाजूला जातो. पण या पदार्थामध्ये आपण रममाण झालेलोच आहे आणि आपण थांबणार नाही. तुम्ही डोळे असे मिटेपर्यंत, प्राण जाईपर्यंत आपल्याला या संसारामध्ये माझ्याच वाटत. अनंत जन्म आपण हे भोगलंय, आज नव्हे, अनंत जन्मापासून आपण हे भोगत आलो, तरी सुद्धा हा संसार नकोसा वाटत नाहीये, वाटणारच नाही नकोसा. का वाटणार नाही, का वाटणार नाही नकोसा? ज्याने कधी मुंबई पाहिलीच नाही त्याला मुंबईमध्ये काय आहे याचं काय कळणार? ज्याने कधी अमेरिका पाहिलीच नाही त्याला अमेरिकेमध्ये काय आहे कसं कळणार? जो कधी स्वर्गात गेलाच नाही त्याला स्वर्गाच्या सुखाशी काय घेणं नाही. पण मुंबईत जाऊन मुंबईतला मनुष्य त्याला आणा बरं ओढून तुमच्या गावाला एखाद्या खेडेगावात नेऊन ठेवा बरं, राहतो का बघा? राहील काय? स्वर्गातल्या जीवाला नाही, अमेरिकेतल्या माणसाला भारतातून अमेरिकेत एखादा गेला त्याला परत इथे आणण्याचा प्रयत्न करा, येतो का बघा? येतच नाही. फार म्हणजे ते दुर्दैवाने यावं लागतं ती गोष्ट नाही राहिली. पण त्याला ग्रीन कार्ड जर मिळालं तिकडचं, म्हणजे तिथलं रहिवासी पद मिळालं, तर तो येतच नाही इकडे, येतच नाही. आई असो बाप असो कोणी असो गेले खड्ड्यात म्हणून. असे कितीतरी उदाहरणं आहेत भारतात की गेले तिकडं ग्रीन कार्ड मिळालं, इकडे आई बाप यांना कांदा द्यायला सुद्धा पोरगा नाही, रममान तिकडे गेला अडकला तिथे. म्हणजे कुठल्याही ठिकाणच्या पदार्थांचा भोग झाल्याशिवाय किंवा त्यांच्याकडे पाहिल्याशिवाय लक्षात येत नाही, बरोबर नाही? तोपर्यंत त्याच्यात तो रममाण होत नाही. आज आपल्याला सवय काय, अनंत जन्मांपासून आपल्याला जी सवय आहे ती स्थूल पदार्थ भोगण्याची आहे, स्थूल पदार्थांमध्ये रममाण होण्याची सवय आहे आपल्याला. त्याच्यामध्येच आपल्याला इतका आनंद वाटतो, इतका गोडवा वाटतो की आपल्याला काम, संकल्प, संदेह, श्रद्धा, अश्रद्धा, धृती, भय, लज्जा इत्यादी असंख्य मनाच्या वृत्तींकडे पाहायला लक्षात येत नाही. त्यांच्याकडे पाहावं अशी आपली वृत्तीच होत नाही, कारण यांच्यामध्ये रममाण आहे. काहीतरी करून, कोणीतरी करून, काहीतरी निमित्ताने, जसं एखाद्या माणसाला खेड्यातून दुसरा मित्र मुंबईत येऊन गेला आणि काही दिवस ठेवलं, नोकरीचा प्रयत्न करून दिला, नोकरी लागली, तर तिथे जर तो राहिला तर पुन्हा खेड्यात येत नाही, बरोबर का? तसं तुम्हाला काहीतरी करून, मला म्हणजे माझ्यासारख्या महाराजांना काहीतरी करून तुम्हाला या संसारातून ओढून या सूक्ष्म देहावर म्हणजे मनाच्या वृत्तीवर आणून बसवायचं. तुम्हाला दाखवायचं की भावांनो, हा जो संसार आहे या संसारापेक्षाही मोठा संसार इथे. एकदा का तुम्ही या मनाच्या वृत्तीच्या संसारामध्ये आले की तुम्हाला आई बाप बायका पोरं, मुंबई दिल्ली अमेरिका नव्हे स्वर्ग सुद्धा गोड वाटणार नाही. बघा ही फार महत्वाची गोष्ट. पण यायला लागेल ना तिथे. जसं खेड्यातला मनुष्य मुंबईत पोहोचला पाहिजे, तो पोहोचला की तो पुन्हा जायचं नाव घेणार नाही खेड्यात. तसं तुम्ही फक्त सूक्ष्म शरीराच्या या वृत्तींकडे बघा, फक्त इथे या, याच्याकडे आले की तुम्हाला संसारातलं काहीच गोड वाटणार नाही. हे मान, अन्न, धन याच्यात काही रस राहणार नाही. का? कारण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ तुम्हाला लक्षात येईल. जसं गावापेक्षा श्रेष्ठ शहर आहे, शहरापेक्षा श्रेष्ठ मोठं शहर आहे, मोठ्या शहरापेक्षाही श्रेष्ठ स्वर्ग आहे, म्हणजे सुखाच्या बाबतीत जर व्यावहारिक रीतीने विचार केला तर. त्याचप्रमाणे या संसारातल्या स्थूल सर्व पदार्थांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ सूक्ष्म विषय. म्हणून जर तुम्ही काहीतरी करून, काहीतरी प्रयत्नाने, कोणाच्या तरी आधाराने या सूक्ष्म शरीरावर म्हणजे मनावर, म्हणजेच मनाच्या असंख्य वृत्तींकडे पाहू लागले तर तुम्हाला संसारामध्ये रस राहणार. तुम्ही म्हणाल मग गडबड झाली की संसार होणार नाही असं मी म्हटलेलं नाही, संसार होणार नाही असं म्हटलेलं नाही. मुंबईला गेलेला मनुष्य त्याच्या गावाला असलेल्या सगळ्या शेतीची, घरादाराची नीट व्यवस्था करू शकतो का नाही? जो उलट मुंबईला जो मनुष्य जातो तो तिथे व्यवस्थित जगतो, अधिक गावाची सगळी विहिरीला
सुरुंग लावायचा आहे, पैसे कोण देतं? तुम्हाला उदाहरण माहिती आहे, मुंबईचा माणूस देतो. गावातल्या माणसाला काय मिळतंय? काही नाही. म्हणून मी सगळे लोक मुंबईला जा असं मी सांगत नाही, मी फक्त उदाहरण. काही लोक म्हणतील सगळे खेडेगावातून शहराकडे पाठवायला लागलेत. गांधीजी म्हणायचे सगळे खेडेगावात जाऊन राहायला पाहिजे, आणि हे महाराज उलटे सांगायला लागले. असं नाही सांगत आहे मी, फक्त अभ्यास सांगतो. एक त्याचं कारण वेगळं आहे. त्यामुळे गांधीजीचे कोणी जर भक्त असतील तर त्यांनी वाईट वाटून घेऊ नका. तर मुंबईचा मनुष्य विहिरीचं काम करायला पैसे देतो, शेती नवीन जास्त एक्स्ट्रा घ्यायची असेल त्याला पैसे देतो, पिका पाण्याला कधी अडचण आली त्याला पैसे देतो. म्हणजे गावाकडचं सगळं नीटनेटकं करायला मुंबईचा मनुष्यच उपयोगाला येतो, कारण तो मुंबईमध्ये आहे, म्हणजे श्रेष्ठ ठिकाणी आहे ना, जास्त उच्च ठिकाणी. त्याचप्रमाणे संसार जर नीट चालवायचा असेल तर उलट जो सूक्ष्म शरीरावर लक्ष देतो तो जास्त चांगल्या रीतीने करू शकतो. जितक्या चांगल्या रीतीने तुम्ही जगात वावरू शकता त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या रीतीने कोण वागू शकतो? जो सूक्ष्म देहावर लक्ष ठेवणे, म्हणजे सूक्ष्म देहाचा ज्याने विवेक केला, सूक्ष्म देह ज्याला दृश्य आहे, तो जास्त चांगल्या रीतीने संसार करू शकतो. गुरुजी तर म्हणायचे फक्त जीवनमुक्त पुरुषच संसार चांगला करू शकतो, बाकी कोणीच करू शकत. सहज मला सांगा, तुकोबाचा संसार सगळ्यात चांगला आहे का आपला चांगला आहे? त्यांचा सर्वश्रेष्ठ. एकनाथांचा चांगला आहे का आपला चांगला आहे? नामदेवरायाचं चांगला आहे का आपला चांगला आहे? ज्ञानदेवाचं चांगला आहे का आपला चांगला आहे? का त्यांचा चांगला आहे? आपला चांगला नाही, त्यांचा चांगला काय? कारण ते काय पाहतायत, दृश्य काय केले त्यांनी. आपण आता सध्या विचार फक्त कशाचा करतोय? मनवृत्ती. आपल्याला त्याच्या पुढे जायचंय, पण सध्या 4थ्या श्लोकामध्ये मनवृत्तीला आपण दृश्य करतोय. जर तुम्ही या काम, संकल्प, संदेह, श्रद्धा, श्रद्धा या इत्यादी सगळ्या वृत्तींना दृश्य करू लागले, तुम्ही जर तुमच्या आतमधल्या असलेल्या श्रद्धेवर लक्ष ठेवलं, तुम्हाला बायका पोरात सुद्धा गोडवा वाटायचा नाही. बायका पोरात सगळं तुम्ही नीट कराल व्यवस्थित. उलट आधी जेवढे व्यवस्थित करत होते त्याच्यापेक्षा नीट जास्त कराल. सहज बरं का, ह्याला काही कष्ट लागत नाही. त्यांना नाही कळलं ते त्यांचं दुर्दैव आहे, त्याला काही करू शकत नाही आपण. परंतु श्रद्धा जी आहे, ही श्रद्धा जर तुम्ही या श्रद्धेकडे जर पाहू लागले, श्रद्धा या वृत्तीकडे पाहू लागले, आतमध्ये असलेल्या संकल्प या वृत्तीकडे पाहू लागले, तर त्याच्यासोबत असलेल्या असंख्य वृत्तींकडे तुमचं लक्ष गेलं तर तुम्हाला हा संसार बाजूला पडेल. आणि हे आपलं फार मोठं काम आहे. हे फार मोठी अवस्था तयार झाली. तुम्ही मन शांत नाही करायला सांगत आहे मी. सध्या तुम्हाला काही मन स्थिर करा असं म्हटलं काय? मन शांत करा नाही. मनामध्ये निर्माण होणाऱ्या असंख्य वृत्तीला पाहत राहा. अनंत बुद्धीचे अनंत तरंग, क्षणा पालटे रंग. आणि आपल्याला क्षणाक्षणाला बदलणार आवडतच का नाही आवडत? आपण आता फक्त काय करतोय, हे जे बदलणार जगत आहे ते पाहताना जसा गोडवा वाटतो ना, तो फक्त बदलतो, पदार्थ बदलतोय आपण. बघा, तुम्ही एका घरात बसलेले आहेत. आता घरात बसलेले असेल, किती वेळ एका जागी बसता? जास्त वेळ बसत नाही. इथे बसले, बराच वेळ बसले, काहीतरी कारण थोड्या वेळाने काय होतं, आपोआप खिडकीत जाऊन उभे राहतात. बरोबर का नाही राहत? खिडकीत जाऊन उभे राहतात का? घरात बदलणारं काही दिसत नाही ना. खिडकीत जाऊन उभं राहिलं की मग बदलणार दिसतं. माणसं आली गेली, गाड्या आल्या गेल्या, बदलणारं पाहायला बरं वाटतं. तुम्हाला बदलणारं पाहण्याचीच आवड आहे ना, मग क्षणा पालटे रंग असे जे मनोवृत्ती आहे, बुद्धीचे जे तरंग आहे त्यांना बघा. मग काय होईल? अशी जर तुम्हाला सवय लागली तर संसारामध्ये, जसं आपण इथे घरामध्ये बसलेला असताना 5 मिनिट घरातलं काम करतो आणि लगेच जाऊन खिडकीत उभा राहतो आणि बघतो काय बदल, तसं होईल. तुम्ही संसार करत असताना संसार कराल आणि मध्येच लगेच मनाकडे जाऊन बघाल, मनातल्या बदलणारे तरंग. मग ती सवय लागेल. म्हणजे मनाच्या वृत्ती तुम्हाला दृश्य होऊ लागतील. आणि मनाच्या वृत्ती दृश्य व्हायला लागले की जसं खिडकीत जाऊन उभं राहावं तसं मनाच्या खिडकीत जाऊन तुम्ही उभे राहाल रोज. आपोआप मन स्थिर नाही होणार आहे. मी तुम्हाला अजून मन स्थिर होण्याचा विषय सांगत नाही. मनाच्या तुम्ही वृत्तीकडे पाहू लागाल, मनाच्या वृत्ती तुम्हाला दृश्य होऊ लागतील. आणि मग तुम्ही बघाल, अरे हा संसार जेवढा आहे त्याच्यापेक्षा मोठा संसार आतमध्ये आहे. कारण मन ही आंतर गोष्ट आहे. मन ही काय बाहेरची गोष्ट नाहीये. मन ही आपल्याकडे असलेली गोष्ट आहे, बाहेर नाही. जसा संसार प्रत्येक क्षणाला बदलतोय तसं मनाची वृत्ती सुद्धा प्रत्येक क्षणाला बदलते, पालटते. त्याच्याकडे पाहायला लागात. येऊ द्या, जे काही येतंय ते येऊ द्या. तुमच्या आतमध्ये, मनामध्ये जे काही येतंय, चांगलं वाईट काय येईल माहित नाही.
काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असंख्य वृत्ती येतील. त्याला पहा त्याला पाहिल्याने काय फायदा होणार तुम्ही म्हणाल आमचा? आम्ही काही शांत थोडी होणार आहे. तुम्ही पाहता खरं. मला सांगा, घरामध्ये तुम्ही दोघं तिघे लोक आहात, अचानक सगळेजण आपापल्या कामामध्ये आहे. एखादा आपला अचानक काम ठेवतो बाजूला किंवा त्याला काय माहित नाही, तो जाऊन एखाद्या गॅलरीत उभा राहतो. आता आतमधले काम करणारे लोक काम करत असतात. 15 मिनिटाने अर्धा तासाने बायको त्याच्या नवऱ्याला हाका मारते, अहो इकडे या. मग ते तो येतो आतमध्ये, नाही येतच नाही. 2-3 वेळा हाका मारल्यानंतर मग ती म्हणते, अहो किती वेळ झाला तुम्ही तिथे एक उभे बघताय का इतके वेळ? मग त्यालाही भान राहत नाही की किती वेळ तिथे गेलो. बरोबर. अगदी तसंच होईल. तुम्ही या मनाच्या वृत्तीकडे पाहू लागल्या, तासंतास जातील, तुम्ही तिथेच असाल. कुठे? मनाच्या वृत्तीवर. त्या तुम्हाला दृश्य होऊ लागतील. लोकांना प्रयत्नाने 1 मिनिट बसवत नाही ध्यान करायला. 1 मिनिट बसवत नाही, तुम्ही तासंतास ध्यान कराल. कसे? सहज. पण आता आपलं सध्या ध्यान कशाचं आहे? आता भगवत ध्यान नाहीये. सध्या या ठिकाणी काय, हे भगवत ध्यान नाही. भगवत ध्यान अखंड करावं एवढी आपल्याला स्थिती गाठायची. अखंड भगवत ध्यान, तिथपर्यंत पोहोचण्याचाच उद्देश आपला या ग्रंथाचा आहे. पण आता सध्या आपण कशाकडे पाहतोय? दृश्य काय करतोय आपण सध्या? दृश्य कशाला करतोय? मनाच्या वृत्तींना दृश्य करतोय. मनाच्या वृत्ती दृश्य व्हाव्या यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. सुरुवातीला काय करावं लागतं? सुरुवातीला बाहेरच्या पदार्थाकडे लक्ष नाही ठेवावं लागत, मनाकडे लक्ष ठेवा. म्हणून डोळे मिटा पाहतात. डोळे मिटून बघा. काय कालांतराने काय, तुम्ही डोळे नका मिटू. डोळे नाही मिटले तरी आपल्या मनाकडे आपलं लक्ष जातं, काय चाललंय आपल्या आतमध्ये. मग लक्षात आहे की आपण आता आपल्या मनामध्ये काम निर्माण झाला, आता आपल्या मनामध्ये संकल्प निर्माण झाला, आता आपल्या मनामध्ये श्रद्धा निर्माण झाली. आपल्या मनामध्ये लगेच फटकन इतक्या स्पीडने, इतक्या वेगाने होतं. किती वेगाने होतं? वेग त्याचा इतका प्रचंड आहे, इतका प्रचंड वेग आहे. आणि त्याला जर पाहायची सवय झाली, त्याच्यामध्ये रममाण व्हायची जर सवय झाली, तर या बाकीच्या जगातल्या कुठल्याही पदार्थांविषयी काहीच वाटत नाही. त्याच्यामध्ये सुख नावाची सुद्धा एक वृत्ती आहे. सुख आहे, दुःख आहे, पाप पुण्य, चांगलं वाईट, धर्म अधर्म, असंख्य गोष्टी आहे त्याच्यामध्ये. यांच्याकडे पाहायला लागा. आता हे सगळे जे शब्द सांगितले, हे शब्द इथे नाहीत, पण या शब्दांमध्ये सगळ्यांचा अर्थ आहे. कारण ह्याच्यामध्ये कसं आहे, जसं भय हा शब्द आहे, मग भय मध्ये सुख आणि दुःख लपलेलं आहे. निर्भय असेल तर सुख, भय आलं तर दुःख, म्हणजे सुख आणि दुःख त्याच्यामध्ये लपलेलं आहे. लज्जा या शब्दामध्ये सुद्धा काय आहे? निर्लज्ज असेल तर पाप, आणि लज्जा असेल तर पुण्य, म्हणजे त्याच्यामध्ये पाप पुण्यही लपलेलंच आहे. तर या शब्दांमध्ये हे सगळे बाकीचे विषय लपलेलेच आहेत. हे सगळे शब्द त्यात लपलेलेच आहेत. पण आपण त्याच्याकडे पाहायला तर लागा. तुम्ही जेव्हा पाहू लागाल तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की हा संसार फार मोठा आहे, सूक्ष्म संसार हा फार मोठा आहे. आणि जर असं तुम्हाला करता आलं तर एक फल तुम्हाला इथे लगेच मिळतं, जे इथे लिहिलेलं नाही. जर तुम्ही सूक्ष्म देहाच्या वृत्तीकडे पाहू लागले तर तुमचा स्थूल जन्म जो आहे, म्हणजे तुम्हाला दिव्य लोकाला जन्म होतो. काय होईल? तुम्हाला इथे मृत्यू लोकाला जन्म होणार नाही. बघा, एवढं फल आहे लगेच, म्हणजे पुनरावृत्ती टळणार नाही हे नक्की. इथे तुम्ही इथे अडकले समजा, या ठिकाणी येऊन तुमची तपस्या संपली, म्हणजे इथे तुम्ही या ठिकाणी येऊन मेले, तर तुमचा जन्म जो आहे तो पुन्हा मृत्यू लोकाला लगेच होणार नाही. तुम्ही दिव्य लोकाला जन्म घ्याल. दिव्य लोक म्हणजे असंख्य दिव्य लोक आहेत, जसं ब्रह्मलोक, वैकुंठ, कैलास, स्वर्ग, स्वर्गामध्ये 21 स्वर्ग, असे असंख्य दिव्य लोक जे आहेत, मह, जन, तप, सत्यलोक, असे जे असंख्य लोक आहेत, त्याच्यामध्ये अनेक वर्ग आहेत. तर हे जे आहेत यापैकी कुठल्या तरी एका लोकाला तुम्ही निघून जाल. मग वाईट झालं का चांगलं झालं? पुढे गेलं तर लक्षात येईल ते पण वाईट आहे. पण सध्या मृत्यू लोकाला किडामुंगी होण्यापेक्षा चांगलं आहे, डुक्कर होऊन गू खाण्यापेक्षा चांगलं आहे, कुत्रा होऊन नको ते खाण्यापेक्षा चांगलं आहे, साप होऊन काय परिस्थिती होती तुम्हाला माहिती आहे? साप होऊन जागण्यापेक्षा, विंचू होऊन जागण्यापेक्षा, वाघ होऊन जागण्यापेक्षा, हिंस्त्र पशु म्हणून जागण्यापेक्षा हे नक्कीच चांगलं आहे. संसारामध्ये रममान राहिले की आपण 100% पुढच्या जन्म कुत्र्याचा आहे. स्थूल पदार्थांमध्ये तुम्ही लक्ष ठेवू नये का? कशावर लक्ष ठेवू नये? तुम्ही जर स्थूल पदार्थांवर लक्ष ठेवून असाल तर पुढचा जन्म कुत्र्याचा, त्याच्यानंतर मांजराचा, डुकराचा,
क्रमाने खाली 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 खाली, मग वाघ, सिंह, विंचू, झाड झुडूप, किडे मकोडे, असंख्य जन्म भोगा. काय आयुष करता येईल ते करून घ्या. आता बरं वाटतंय. मनुष्य ते फार मजेशीर दे, एकमेव देह जगातला, सृष्टीमधला एकमेव श्रेष्ठ देह मनुष्य मानलाय. का? काय मनाला वाटेल तसं करता येते, कोणी अडूच शकत नाही. कोणाची भीती आहे का काय आपल्याला? काय नाही, आपल्याला वाटेल तसं जगायचं. याला म्हणतात मनुष्य देह. स्वतंत्रता आहे खरी या देहामध्ये. पुढे नाही, पुढे मात्र फार हालत होईल. कुत्रा मांजर डुक्कर झाल्यावर, माकड बोकड झाल्यावर काही नाही. या देहामध्ये काय हालत आहे, ही हालत जर करून घ्यायची नसेल तर आज यांच्यापासून दूर व्हा. या पदार्थांमध्ये रस ठेवू नका. स्थूल कुठल्याही पदार्थामध्ये रस ठेवायचा नसेल, त्यातला रस घालवायचा असेल तर सूक्ष्म पदार्थांना पहा. तुम्हाला या पदार्थांपेक्षा श्रेष्ठ पदार्थांकडे जायला सांगतोय मी. म्हणजे तुम्हाला खेडेगावात कुठेतरी राहण्याच्या ऐवजी मी तुम्हाला म्हणतोय चला शहरात चला, नाही का? पण उदाहरणार्थ खेडेगावातल्या पारावर बसून ज्याला गप्पा मारण्यामध्ये फार रस वाटतो, तो म्हणेल का मी येतो तिकडं? त्याला ओढून जरी नेला तिकडं मुंबईला तरी तो पळून येतो. गावात येतो का? असे पण असतात ना, का नसतात? सगळे जाऊन मुंबईत राहतात असे नाही. काहीला ओढून उचलून त्याला नोकरीला जरी लावला तरी तो तिथून पळून येतो. कुठे? गावात. आणि मग उतारवयात लक्षात येतं की अरे आपण त्यावेळेस मुंबईला गेलो असतो तर बरं झालं असतं. कधी लक्षात येतं? असं उतारवयात तुम्हाला लक्षात यायला नको की ह्या संसारातल्या पदार्थात काही खरं नाही, त्यापेक्षा मी जर सूक्ष्म चिंतन केलं असतं, म्हणजे आपल्या सूक्ष्म देहाचा अभ्यास केला असता तर बरं झालं असतं. असं मरताना लक्षात यायला नको. म्हाताऱ्या लोकांना लक्षात येतं, काही जगामध्ये नाही. तरण्याला वाटतं, तरण्याला फार वाटतं संसारामध्ये, सगळ्यात जास्त मजा वाटते तरण्याला जगामध्ये. म्हाताऱ्यांना एवढी मजा वाटत नाही जगामध्ये. जसं जसं उतार वय होतं, म्हणजे जसं जसं म्हातारपण येतं तसं मग संसारातली मजा कमी कमी व्हायला लागते. आणि मग मनावर बुद्धीवर लक्ष जातं, मग तो विचार करू लागतो. मला सांगा, म्हातारी माणसं जास्त विचारी असतात का तरणी? विचारी कोण असतात? जास्त विचारी कोण असतात? म्हातारी लोक जास्त विचारी असतात, तरणे नसतात. तरण्यांकडे विचाराची शक्ती जास्त असते. काय? तरण्यामध्ये विचाराची शक्ती, स्ट्रेंथ जास्त असते. म्हाताऱ्यांकडे ती स्ट्रेंथ कमी झालेली असतात. पण खरे विचारी म्हातारे असतात. म्हाताऱ्यांना ती विचारातली जी शक्ती आहे ती कमी झालेली असते, क्षीण झालेली असते. तरण्यांकडे ती शक्ती जास्त असते. म्हणून तरण्यांनी जर विचार करायला लागले तर वेगाने ते विचार करू शकतात जास्त, कारण त्यात बळ असतं म्हणून. पण तरण्यांचे विचार भलत्याच ठिकाणी जातात. मग तरण्यांकडे एक नवीन मोबाईल घेऊन दिला आणि म्हाताऱ्याकडे तोच मोबाईल दुसरा म्हाताऱ्याकडे दिला, मला सांगा कोणाचा विचार जास्त फास्ट चालेल? काही दोघांनाही माहित नाही काय, पण दोघांकडे एक एक मोबाईल दिला, त्याला सांगितलं आता ह्याच्यातले फंक्शन शोध. कोण फटकन शोधून देईल? तरण्याला पटकन येईल, कारण त्याला त्याच्याकडे बळ येते. म्हाताऱ्याला जमणार नाही ते. पण त्याच्याऐवजी स्थिरता हा जो सूक्ष्म देहाचा विषय, त्याच्या बाबतीत म्हातारा श्रेष्ठ असेल का तरणा श्रेष्ठ असेल? म्हातारा श्रेष्ठ असेल. त्याच्याकडे ते बळ कमी असलं तरी तो स्थिरतेकडे, कारण सूक्ष्म देहाचा त्याचा अभ्यास व्हायला लागलाय म्हातारपणामध्ये. कारण या स्थूल प्रपंचापासून तो वैतागलेला आहे. आता त्याच्यावर त्याचा रस कमी झालाय. स्थूल प्रपंचावरून लक्ष कमी होणं हे फार भाग्याची गोष्ट आहे. काही म्हाताऱ्यांना मरताना सुद्धा हे कमी होत नाही, हे दुर्दैव आहे. म्हाताऱ्याने शांत बसावं, डोळे मिटून भगवत चिंतन करावं, हे श्रेष्ठ आहे. मग तरण्याने करू नये काय? तरण्याने केलं तर वेगाने होईल उलट, कारण बळ आहे त्याच्यामध्ये. ज्ञानदेव महाराज म्हणतात की म्हातारपणाची विचार करून, जो म्हातारपणाचा विचार करून तरुणपणातच हे करतो तो शहाणा आहे. आणि तयाची परी जरा न टेकता शरीरा तारुण्याची या भरा माझी देखील. तारुण्य जेव्हा भरात आहे, अंगात बळ आहे, तेव्हा परमार्थ करायचा असतो, म्हातारपणात नाही. अनेक लोक सांगतात की म्हातारपणात परमार्थ करण्याची खरी वेळ नसते, असे महाराज अनेक सांगतात. पण कितीही महाराजांनी कीर्तन प्रवचनातून सांगितलं की तरण्यापणातच परमार्थाची गरज आहे, तरी सुद्धा सगळे म्हातारे ऐकणारे त्यांच्या तरण्या पोरांना सांगतात अरे तुझं वय नाही आता. हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे. मी एवढे लोक पाहिले, अनेक महाराज सांग कीर्तन प्रवचन हे सांगतात की बाबांना तरुणपणात परमार्थ करायला पाहिजे. पण जेवढे म्हातारे ऐकतात ते घरी गेल्यावर तरण्यांना काय सांगतात?
तुझं आता हे वय नाही, आता तू सध्या हेच कर. बघा हे मग दुर्दैव आहे का नाही? का तुम्ही आणताय दर शुक्रवारी येताना आपले तरण्या पोरांना घेऊन येता का ओढून इकडं, चाल तिकड्या बस ऐकायला चिंतन करताय काय? उलट तोच तुम्हाला ओढून घेऊन जाईल. चला बाबा काय आयुष्यभर तुम्ही खचलेत, चल पिक्चर पाहू आपण जाऊ. आई बापाला घेऊन पिक्चरला घेऊन जाते ते आपली म्हातारीचे जाऊन आता काय पिक्चर पाहिजे ते काय आयुष्यभर काय राहील त्यांच्या. तरणी यांना पिक्चरला घेऊन जातील पण म्हातारी मात्र यांना कीर्तनाला बसू शकत नाही. हे दुर्दैव आहे का नाही? होते ना असं. तरणी यांना हॉटेलात वेगवेगळ्या हॉटेलात घेऊन जातील कारण हे म्हणजे तुम्ही आयुष्यभर नाही हॉटेलात खाल्लं, चला पिक्चरला नेऊ, हॉटेलला नेऊ, कुठल्या कुठल्या गार्डन मध्ये फिरून आणू, अजून कुठं कुठं काय काय करू. हे सगळं तरणी यांना करून देतील पण म्हातारी यांना एकदा कीर्तनाला आणून बसू शकत नाही. मग कोण श्रेष्ठ आहे? महाराज लोक श्रेष्ठ आहेत? काही उपयोग नाही महाराजांचा कुठलाही. जेवढे महाराजांचे लोक ऐकतात हे लोकांचं बदलच होत नाही. म्हणजे महाराजात काय शक्ती आहे का? आपण महाराजांच्या पाया पडतो, उलट पाया पडू नका. कारण की महाराजांमध्ये ज्याची शक्तीकडे श्रेष्ठत्व असतं, जो बलाढ्य असतो त्याच्या पाया पडावं. अरे महाराजांचं कोणी ऐकत नाही. संसारातली लोक उलट दुसऱ्या दिशेने म्हाताऱ्या सकट तरणी चाललेत. म्हणजे महाराज श्रेष्ठ आहे का? मग यांच्या पाया पडून काय आपलं भलं होणार आहे का? उलट मी म्हणतो तरण्यांच्या पाया पडा, जे तुम्हाला पिक्चरला घेऊन जातील किंवा टूरवर घेऊन जातील, किंवा ह्यांच्या पाया पडा, तुम्हाला अजून बळ येईल अंगात संसार करण्याचं. महाराजांच्या पाया पडून काय उपयोग आहे? कारण स्थूल पदार्थ आणि सूक्ष्म पदार्थ यातला फरक आपल्याला लक्षात येत नाही. आणि हीच माया आहे. हेच काय? हाच भ्रम आहे. हीच माया, हाच भ्रम. की काय आहे हे न कळणे. भ्रम म्हणजे काय? साप आहे का रज्जू आहे? शास्त्रामध्ये भ्रम कशाला म्हणतात? साप आहे का रज्जू आहे न कळणे म्हणजे भ्रम. तसं स्थूल प्रपंच जास्त गोड आहे का सूक्ष्म प्रपंच जास्त गोड आहे हे न कळणे म्हणजे भ्रम. आता या ठिकाणी मी तुम्हाला वेगळ्या रीतीने एक अभ्यास सांगतोय की सूक्ष्म प्रपंचात जास्त गोड आहे. आणि अख्ख्या जगाला कुठला प्रपंच गोड वाटतोय? स्थूल प्रपंच गोड वाटतोय. तुम्ही सूक्ष्म प्रपंचात बघा तर खरं. मी असे लोक पाहिलेत ज्यांना काहीतरी कारणाने ते जागेवर बसून, एका ठिकाणी बसून, डोळे मिटून, काहीतरी करून ते सूक्ष्म देहाकडे पाहू लागले. इतकं बरं वाटतं त्यांना, इतकं बरं वाटतं. तुम्ही 10 तास काम करा, राबा 10 तास 8 तास राबा. आणि त्याच्यानंतर काय करा, एकच मिनिट, किती जास्त नको, एकच मिनिट तुम्ही एका जागेवर बसा. तिथे एक आसन टाका, काही करा, आसन टाका, जागेवर बसा, शांत बसू नका, काहीही करू नका, कुठल्या देवाचं नाव घेऊ नका, काहीही करू नका. फक्त 1 मिनिट जागेवर बसा, डोळे मिटा, शांत बसा. मनाला पकडू नका, मनाला शांत करू नका, देवाचं नाव घेऊ नका, काहीही करू नका. 8 तास 10 तास तुम्ही जे काम केलेलं आहे, अख्ख्याचा क्षीण तुमचा 1 मिनिटात जातो. का? कारण त्या 1 मिनिटामध्ये तुम्ही सूक्ष्म पदार्थांकडे लक्ष देताय, नकळतपणे होत आहे ते. म्हणून तुम्हाला बरं वाटतं. होतं का नाही? काम केल्यानंतर थांब जरा मी बसतो, 2 मिनिट बसला, हा आता बोल. का? कारण त्या सूक्ष्म प्रपंचामध्ये जी शक्ती आहे, ती शक्ती ह्या स्थूल प्रपंचामध्ये असलेल्या शक्तीपेक्षा फार जास्त आहे. मला सांगा, मनाची शक्ती जास्त श्रेष्ठ आहे का शरीराची शक्ती जास्त श्रेष्ठ आहे? नुसतं बोलायचं का? मग मन बघा ना. मनाची शक्ती जास्त आहे का नाही? मग मनाला बघावं का नाही बघावं? मन म्हणजे हे सगळं, याच्याकडे बघावं की नाही बघावं, म्हणजे याला दृश्य करावं की नाही करावं. जर याच्यात शक्ती जास्त आहे तर मनाकडे बघा, म्हणजे या सगळ्या वृत्तींकडे काय करा, बघा, म्हणजे दृश्य करा. हा आपला शेवट नाही हे पण लक्षात ठेवून घ्या. नाही तर काही लोक काय की एवढंच चिंतन ऐकतील आणि निघून जातील आणि ते म्हणतील महाराजांनी आम्हाला सांगितलेलं आहे की मनाच्या वृत्तींकडे पाहायचंय, आणि तसेच मरून गेले, अनंत जन्म फक्त तेच करत राहतील. मी ते शेवट नाही सांगत आहे, ही 4था श्लोक आहे. हा 4थ्या श्लोकाचा अभ्यास सांगतोय. मनामध्ये जी शक्ती आहे ती फार मोठी शक्ती. एक मनुष्य गिरनार पर्वत चढायला गेला, म्हणजे गिरनार पर्वताच्या दिशेने गेला. तर गिरनार पर्वत तुम्हाला माहिती आहे का? मोठा एक उंच ठिकाण आहे, ज्या ठिकाणाहून दत्तमुनी अंतर्धान पावले. उंच ठिकाण आहे. आता तिथे जायचं म्हणल्यावर काय पाहिजे? शरीर बळकट पाहिजे का नाही पाहिजे? शरीर स्वस्थ पाहिजे का नाही पाहिजे? त्या माणसाचा पाय डॅमेज झाला होता
डॅमेज म्हणजे काहीतरी लागलं दुखलं, चालू शकत नाही रोडवर असा पाय. सगळे लोक म्हणले की तुम्ही आपल्या त्या जिथे कुठं राहिले असतील, म्हणजे आश्रमात धर्मशाळेत काय कुठे राहिले असतील, तिथे ते म्हणून तुम्ही इथे राहा, आम्ही बाकीचे जाऊन येतो, तुम्ही आपला आराम करा, कशाला विनाकारण त्रास करताय. नाही म्हणे मी जाणार. काय नाही, गेले ते गिरनार पर्वत चढून खाली आले, काहीच नाही, पाय दुखला नाही, खुपला नाही, काय नाही. पाय दुखत असा होता की, हे सत्य घटना सांगतोय, पाय असा दुखत होता की रस्त्यावर चालू शकत नाही, साध्या असं सरळ सपाट रस्त्यावर. गिरनार पर्वत चढून खाली आले, बाकीच्यांपेक्षा लवकर खाली आले जाऊन. कशामुळे आले? मग त्याला सांगितलं होतं की मनाची शक्ती आहे, त्याला इंग्रजीत म्हणतात विल पॉवर आहे. आलं लक्षात? म्हणजे स्थूलपेक्षा सूक्ष्म शक्ती जास्त जबरदस्त आहे. त्यांनी ती शक्ती इकडे व्यवहारात वापरली म्हणून ते जाऊन आले, हे ठीक आहे. आपल्याला ती शक्ती पुढे उपयोगाला आणायची. संसार करण्यासाठी आपल्याला मनाकडे नाही बघायचंय. सध्या आपल्याला कशासाठी मनाकडे बघायचंय हे आपण काही स्पष्टच करत नाही. मी फक्त समजावून सांगण्यासाठी सांगतोय की मनाची शक्ती, मन म्हणजे सूक्ष्म देह, सूक्ष्म प्रपंच हा श्रेष्ठ प्रपंच आहे. स्थूल प्रपंचाला पाहण्यापेक्षा सूक्ष्म प्रपंचाला पहा. सूक्ष्म प्रपंच तुमच्या स्वतःकडे आहे. तुमच्या आतमध्ये असलेलं जे काही मन आहे, या मनामध्ये काय चाललंय हे तुम्ही जाणलं, त्याच्याकडे तुम्ही बघितलं, तर तुम्ही स्थिर होता, शांत होता, किंवा तुमच्यामध्ये एक शक्ती तयार होते. स्थिरता शांतता ही पराकोटीला म्हणजे 100% झाली असं होणार नाही, पण तुमच्यामध्ये ती शक्ती तयार होते. मला सांगा, आपल्या समोर असलेल्या माणसाच्या मनात काय चाललंय हे जर आपल्याला कळलं तर बरं होईल का नाही होणार? काय वाटतं तुम्हाला? बरं होईल का नाही होणार? आपण बसलेलो आणि समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय आपल्याला कळलं, म्हणजे त्याचं मन आपण दृश्य करू शकलो तर बरं आहे का नाही आहे? समोरच्या माणसाचं शरीर पाहण्यापेक्षा त्याचं मन जर पाहता आलं तर काय आहे? जास्त चांगलं आहे. माणसाचं शरीर पाहावं का मन पाहावं म्हणतात लोक? फक्त म्हणतात आणि पाहतात काय? नवे शरीरावर आरोपित धर्म. हा ब्राह्मण आहे का? हा क्षत्रिय आहे का? हा ब्राह्मण असले तर बसा इकडं या पंक्तीला. हे काय पाहतात? मन पाहतात का शरीर पाहतात? शरीराचे धर्म पाहतात, शरीर पण पाहत नाही. म्हणायचं फक्त काय आहे, मन चांगलं असले तर आपल्याला बाकीचं काय बघायचं नाही. पण मुलगी काळी आहे का गोरी हो? अरे तुला काय, तूच म्हणतोस की मन बघायचंय, स्वभाव बघायचा आहे. मन म्हणजे स्वभाव बघायचा म्हणतो आणि पुढच्या क्षणाला विचारतो मुलगी काळी आहे का गोरी आहे. म्हणजे हा त्याच्या बोलण्यावर तरी धड आहे काय? नुसत्या गप्पा करायचे. असली लोकांचा उपयोग नाही इकडे. खरंच पाहिजे तसं. मग महाराजांकडे काय बघावं? काय काय लोक येतात महाराजांकडे, एवढं तेज नाही वाटत हो. महाराजांच्या चेहऱ्यावर एवढं तेज दिसत नाही. तू महाराजांचा स्वभाव बघ मग कळेल. त्यांचं मन बघ, त्यांची बुद्धी बघ. काय बघावं? स्वभाव पण बघू नये. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असंख्य वृत्तीपेक्षा धी बघ त्यांची काय मेधा. काय बघ त्यांच्यामधलं ज्ञान बघ. काय बघावं मग? एकदा का आपण हे पाहू लागलो तर या संसारामध्ये रस राहत नाही. मी तुमचं मन जर पाहू लागलो, तुमच्या आतमध्ये असलेले सूक्ष्म वृत्ती पाहू लागलो, तर मला तुमच्या बाकीच्या कशाची घेणं देणंच राहत नाही. मग हे देशपांडे आहेत का कळमकर आहेत? मी जेव्हा तुमच्या आतमध्ये सूक्ष्म पदार्थामध्ये ज्ञानाकडे बघतो तेव्हा मला काय घेणं? देशपांडे आहे का श्रीमंत आहे का गरीब आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, काळा आहे का गोरा आहे, चांगला आहे का वाईट आहे, काय घेणं नाही. कारण मी कशाकडे बघतोय आता? सूक्ष्म पदार्थ म्हणजे ज्ञान. उदाहरणार्थ, कारण ज्ञान हा काय भाग आहे? ज्ञान ही बुद्धीमध्ये असलेली गोष्ट आहे ना, सूक्ष्म आहे तो. म्हणजे सूक्ष्म पदार्थाकडे बघितल्यानंतर उलट साधारणपणे मनुष्य चांगला होतो का वाईट होतो? चांगला होतो तो. सूक्ष्म पदार्थांना पाहणं हे श्रेष्ठ आहे. बुद्धीच्या, मनाच्या या वृत्तींना दृश्य करणं हे व्यावहारिक दृष्ट्या मी तुम्हाला समजावतो आलोय की सुद्धा श्रेष्ठ आहे. पारमार्थिक दृष्ट्या तर आपल्याला अजून विचार करायचा आहे त्याचा. आता सध्या आजच्या चिंतनामध्ये आपण फक्त हा विचार केलाय की मनाच्या वृत्तींना पाहणं हे स्वतःच्या भल्याचं आहे आणि दुसऱ्याच्या सुद्धा भल्याचं आहे. जो मनुष्य मनाच्या वृत्तींकडे पाहतो त्याचा संसार सुद्धा नीट होतो.
नीट होतं म्हणतो मी. आता नीटची व्याख्या तुमची वेगळी असेल, माझी वेगळी आहे. नेटकाची व्याख्या तुकोबांची ना आपली वेगळी आहे. तुकोबांच्या नेटका परमार्थामध्ये प्रपंचामध्ये त्यांना वेगळं म्हणायचंय आणि लोक म्हणतात तुकोबांनी नेटका प्रपंच करायला सांगितलंय. म्हणजे काय तर एक बायको, 2 पोरं, घरदार, शेती, वाडी, बंगला काय जे असतील ते, याला म्हणायचं नेटका प्रपंच. तुकोबांनी असं कुठं लिहून ठेवलंय का? नेटका प्रपंच म्हणजे एक बायको, 2 मुलं, शेती एवढी, नंतर असं 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 लिहिलंय कुठं? मग तुम्ही काही अर्थ लावायला लागले, असं म्हटलंय कुठं? त्यामुळे काहीतरी बरळलं तर काय होतं, नेटका प्रपंच करा. आता कीर्तनकार प्रवचनकार हे असं सांगतात, हे दुर्दैव आहे. आधी नेटका प्रपंच म्हणजे काय याचा विचार करा आणि मग नेटका प्रपंच करा. मी कुठे म्हणतो नका करू, पण हे नक्की सांगतो की जर तुम्ही सूक्ष्म देहावर पाहू लागले, मनाच्या वृत्तीला पाहू लागले, तर तुमचा प्रपंच नेटका होईल. तुमच्याकडे गाडी असेल का नाही मला माहित नाही, पण प्रपंच नेटका होईल नक्की. तुमच्याकडे बायको असेल का नाही माहित नाही, नवरा असेल का नाही माहित नाही, मुलंबाळा असतील का नाही माहित नाही, धन दौलत असेल का नाही माहित नाही, असतीलही नसतील ते मी सांगत नाही, नाही असं म्हणत नाही, आहे असंही म्हणत नाही, पण प्रपंच नेटका होईल नक्की जर तुम्ही सूक्ष्म देहाच्या म्हणजे मनाच्या या वृत्तींकडे पाहू लागाल, त्यांना दृश्य करू लागाल, तर हे आपल्याला दुय्यम फल मिळेल. मी दुय्यम फल सांगतो कारण आपला प्रमुख विषय अजून बाजूलाच आहे. तुम्हाला हे फल प्राप्त करावं असं वाटतंय का? जर वाटत असेल तर तुम्ही या मनाच्या वृत्तींना पाहू लागा, ह्याला दृश्य करण्याचा प्रयत्न करा. आता हे कसं करावं हा प्रश्न, कसं करायचं हा प्रश्न आहे. तुम्हाला ज्या रीतीने करता येईल त्या रीतीने करायला सुरुवात करा. जिथे कुठे तुम्हाला माझी गरज वाटेल की महाराज तुम्ही सांगा कसं करू, आता हे असं असं मी करतोय आणि आम्हाला अजून त्याच्यापेक्षा जास्त हे वृत्ती कशा दृश्य करता येतील. 1 तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती पाहे जो पाहे जो तो जो आहे तो फार श्रेष्ठ आहे, पण तिथपर्यंत जायचंय आपल्याला. 1 तासात कोटी वेळा सृष्टी आली गेली एवढं पाहता आलं पाहिजे. हा संसार तर स्थिर आहे, पण मनाच्या वृत्ती त्याच्यापेक्षा जास्त वेगवान आहेत. आधी संसार, आधी ह्या मनाच्या वृत्ती पाहायला शिका. ह्या जर तुम्ही पाहू लागले तर तुम्हाला 1 तासात कोटी वेळा सृष्टी होती आणि जाती हे कसं आहे हे लक्षात येईल. ते तुम्हाला पाहता येईल, म्हणजे दृश्य करता येईल. पाहणे म्हणजे दृश्य करणे. तर हे दृश्य करता यावं यासाठी प्रयत्न करा. सूक्ष्म मनाच्या वृत्ती तुम्हाला दृश्य होत, त्यासाठी जे काही साधन करणं अपेक्षित आहे, जे काही साधन तुमच्याकडून होणं अपेक्षित आहे, ते तुम्हाला भगवंत कृपेने हो अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्याच कृपेने निर्माण झालेले चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की